शिवसेनेमध्ये फूट पडली आणि त्यानंतर महाराष्ट्रानं शिवसेनेमधला संघर्ष पाहिला। अनेक ठिकाणी अनेक शाखेवरनं दावे प्रतिदावे झाले, मात्र रत्नागिरीतली बाळासाहेबांच्या कारकिर्दीमधली सुरू झालेली शाखा याला आजही अपवाद आहे। थोड्याच दिवसांपूर्वी रत्नागिरीमध्ये ऑपरेशन टायगर झालं, मात्र असं असताना देखील रत्नागिरीतली साळवी स्टॉप इथली जी शाखा आहे या शाखेमध्ये दोन्ही शिवसेनेचे नेते आता एकत्र पाहायला मिळणार आहेत आणि इथेच बसून हे दोन्ही नेते जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवताना पाहायला मिळणार आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी शिवसेनेचे नेते प्रदीप साळवी साहेब आहेत। साळवी साहेब, मित्र एकत्र आहात, या ठिकाणची शाखा जी आहे त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे। तुम्ही पण याच शाखेमध्ये असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून तुम्ही या शाखेमधून कारभार चालवत होतात, आज शिवसेनेमध्ये गेलात, असं असतानासुद्धा तुम्ही या शाखेमध्ये येऊन पुन्हा एकदा कारभार बघणार आहात आणि अनोखी मैत्री जपताना पाहायला मिळणार आहात। काय भावना आहेत मनामधल्या? आपण तुम्ही सगळेजण शाखा म्हणून याचा उल्लेख करताय, मी तर म्हणतो हे न्याय मंदिर आहे। या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचं प्रवेशद्वारी रत्नागिरी तालुका आहे, रत्नागिरी शहर आहे। या शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असेल, प्रांत ऑफिस असेल, अनेक वेगवेगळी समाज कल्याण ऑफिस असेल, जी जिल्ह्यातली जी मेन ऑफिस आहेत ती ह्या तालुक्यामध्ये आहेत, ह्या शहरामध्ये आहेत। पण ह्या शहरामधल्या ह्या शिवसेनेच्या न्याय मंदिरामध्ये अनेक ठिकाणची लोक येतात, अनेक कार्यकर्ते येतात, अनेक नागरिक येतात, त्यांच्या समस्या या जनता दरबारमधून इथून सोडवल्या जातात। मी जवळजवळ 20 ते 25 वर्ष या शाखेमध्ये बसतोय। अनेक लोकांची आम्ही आमच्या माध्यमातून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून कामं केली आहेत, त्यांच्या जिच्यावरती आम्ही लोकप्रतिनिधी झालो, आम्ही नावलौकिक झालो। आमचं जे संपूर्ण नाव हे 4 अक्षरी शब्दामुळे झालेलं आहे। दोन वेगवेगळ्या पक्षांचे नेते एकाच शाखेमध्ये बसण्याची महाराष्ट्रातली ही पहिली वेळ असेल, त्यामध्ये तुम्ही पण असणार आहात, तुमच्या भावना नेमक्या काय आहेत? दोन पक्षाचे वेगवेगळे नाते म्हणण्यापेक्षा आम्ही दोन्ही एकत्र भावासारखे आहोत, भावासारखे होतो, उद्या असणार। त्या आम्ही एकत्र बसलो काय बाजूला बसलो ह्याच्यात काही फरक पडत नाही। बरोबर आहे, हे तर आनंदच वाटतोय आपल्याला, नो कमेंट। एक वेगळी शाखा या ठिकाणी पाहायला मिळते आहे। दोन वेगवेगळ्या पक्षाचे लोक या ठिकाणी येऊन न्यायनिवाडा करणार आहेत आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं रत्नागिरीतली ही शाखा खऱ्या अर्थानं एक वेगळा नावलौकिक या ठिकाणी प्राप्त करेल यात शंका नाही। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।